मी कोकणामध्ये एक इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. मला फोन आला, एक चौसोपी घर म्हणूया आपण, वाडा, नारळाची बाग वगैरे, समोर समुद्र, असं ते साधारण घर होतं, मोठं घर होतं. आणि बेसिकली त्यांचा मुंबईमध्ये व्यवसाय कपड्यांचा, होलसेल कपड्यांचा, आणि त्या घरात कोणीही राहत नाही म्हणून त्यांनी एक कपल ठेवलं होतं. म्हातारं जोडपं होतं, केअरटेकर तो, आणि ते म्हातारं कपल साधारण 3-1 दिवस तिथे राहिलं आणि त्यांनी सोडून दिलं. कोणतंही कारण न देता ते सोडून निघून गेले. आम्हाला तिथं राहायचं नाही एवढंच त्यांचं फक्त म्हणणं होतं की तिथे काही विचित्र गोष्टी घडतात. तर मग आम्ही गुरुवारी सकाळी तिथं पोहोचलो. मी गावात एक चक्कर मारायला गेलो होतो. पान टपरी होती, एक छोटी टपरी होती टिपिकल कोकणातली. तिथं आपलं चहा पित मी बसलो होतो. त्यांनी समोरच्यानी स्वतःहून मला विचारलं की कुठले प्रॉपर्टीचं नाव सांगितलं. आम्ही इथे राहायला आलो 4 दिवस. त्याला विचारलं, म्हणजे काय एकदम असा तुझा चेहरा असा काय झाला? नाही दादा, ती जागा सांगितली. त्या म्हाताऱ्या काकांचं म्हणणं, आजोबांचं म्हणणं असं होतं की कोणीतरी रात्रभर घराच्या बाहेरून खिडक्या घालत, खिडकीच्या जवळ येऊन अगदी आतमध्ये बघायचा प्रयत्न करत होतं. तर त्यांना ते जाणवलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा कोणीतरी खिडकी खटखटतंय आणि कोणीतरी लहान मुलगी रडते, मुसमुसते, असा आवाज. 2-2:30चा सुमार असेल, आणि कोणतरी लहान